नमस्कार आत्मा मालिक. कसे आहात सर्वांचे आपल्या उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देव, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेव, अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आपण बोलतो परमेश्वराने काय दिलं मला, पण परमेश्वराने आपल्याला खूप काही दिलेलं आहे. परमेश्वराने एवढं छान शरीर दिलेलं आहे आपल्याला, तर आपल्या या शरीराची रचनाच परमेश्वराने केलेली आहे. परमेश्वराने आपल्याला बघण्यासाठी डोळे दिलेले आहे, ऐकण्यासाठी कान दिलेले आहे आणि काम करण्यासाठी खाण्यासाठी हात दिलेले आहे, चालण्यासाठी पाय दिलेले आहे, विचार करण्यासाठी आपल्याला डोकं पण दिलेलं आहे. तरी पण आपण बोलतो परमेश्वराने काय दिलं मला. शरीर हीच खूप मोठी संपत्ती आपल्याला दान केलेली आहे. आपण त्या परमेश्वराचे सकाळी किंवा संध्याकाळी एकदा तरी आपण त्या परमेश्वराचे कधी आभार मानतो का? आपण नेहमी परमेश्वराने मला द्यावं हीच इच्छा असते, पण परमेश्वराला आपण काय देतो बरं? म्हणून साधू संत नेहमी सांगतात की तेवढे तुमच्याकडून दान करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही दुसऱ्यांना दान केले तर तुमच्याकडे येणारं धन हे वाढत जाईल, तर तुम्ही परमेश्वराच्या जवळ देखील जाल. पण आपण दिवसातून एकदा तरी परमेश्वराचे आभार मानतो का? सकाळी किंवा संध्याकाळी आपण कधीच परमेश्वराचे आभार मानत नाही. माझी ही इच्छा पूर्ण कर, ती इच्छा पूर्ण कर, असं नेहमी मागत असतो. परमेश्वराने आपल्याला जर एवढी छान शरीर हीच मोठी खूप संपत्ती दिलेली आहे, त्या परमेश्वराचे आपण सकाळ संध्याकाळ निदान आभार मानले पाहिजे. 2 टाईम परमेश्वराची आरती केली पाहिजे, परमेश्वराचे नामस्मरण केले पाहिजे, असेच मी आजच्या व्हिडिओतून तुम्हाला सांगू इच्छिते. तर परमेश्वराचे नामस्मरण पण करत चला आणि दररोज सकाळी संध्याकाळी परमेश्वराचे आभार मानत चला. त्यासाठी परमेश्वराचे नामस्मरण करा, जास्तीत जास्त चिंतन करा आणि आपले जीवन हे परमेश्वरावर सोडून द्या. असे जर केले तर तुमच्या जीवनात वाईट कधीही काही घडणार नाही. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना आत्मा मालिक.